यानंतर बातमी एका भीषण आगीची आहे। पुण्यात रांजणगाव एमआयडीसीतील यूकेबी कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीची तीव्रता अत्यंत मोठी आहे। रांजणगाव एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेलं आहे। मिकी घई आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। मिकी, आता आगीची नेमकी काय परिस्थिती आहे? विलास, शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये यूकेबी ही जी केबलची कंपनी आहे, आज दुपारी 3:30च्या सुमारास या कंपनीमध्ये अचानकच भीषण आग लागली। आगची तीव्रता खूप आहे, त्यामुळे त्यानंतर आता तातडीने त्या ठिकाणी अग्निशमक दल देखील दाखल झालेले आहेत। जवळपास 4 ते 5 गाड्या त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न अजून देखील सुरू आहे। मोठ्या प्रमाणात धूर आहे। केबलची ती कंपनी होती, जो प्लास्टिक आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथं काळा धूर होतोय आणि आग विझवण्यासाठी अग्निशमक दलाला मोठा त्या ठिकाणी परिश्रम करावा लागतो, मेहनत करावी लागते। त्याचबरोबर अजून देखील ती आग पूर्णपणे विझलेली नाहीये। त्याचबरोबर आज ती कंपनी बंद होती, अर्थात तिथे जे लेबर आहेत काम करणारे त्यांना आज सुट्टी होती, त्यामुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। परंतु अजून देखील ही आग विझलेली नाहीये। अग्निशमक दलाकडून सांगण्यात येत आहे की प्राथमिक अंदाज त्यांच्याकडून वर्तवला जातोय की ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आता अग्निशमक दलाकडून वर्तवण्यात येतोय। विलास, धन्यवाद मिकी, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।